कृपाळोदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई. भलती भावे शरण जाता भेटी पाडी तसे तुटी जन्मव्याधी. न पाहे याते कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदितसे. न पाहे आते कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई. विठ्ठला विठ्ठला कृपाळोदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई. महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. कृपाळोदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. न पाहे आते कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला भंग श्री क्षेत्र पैठण निवासी शांतीब्रह्मनाथ महाराज नाथबाबा यांचा चतुर्थ चरणातील माऊलींचं यथार्थ असं वर्णन करणारा उत्कृष्ट असा हा अभंग आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी आपल्या वाजेवाडी या गावामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि अशा सप्ताहातील ग्रामस्थांनी संयोजकांनी हरिभक्तपरायण आपले सरपंच मोहनराव वाजे, हरिभक्तपरायण सीताराम महाराज वाजे, हरिभक्तपरायण मनोज महाराज पावशे, त्याचप्रमाणे मांजरी महाराज अधिक ग्रामस्थ मंडळी यांच्या योगाने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. सेवेसाठी अथिरथी महारथी अनेक महाराज मंडळी, गायक, कीर्तनकार, हार्मोनियम वादक, अधिक विनेकरी नाही चांगलं काम करतात. विठ्ठल विठ्ठल मृदंगवादक हरिभक्तपरायण मृदंगाचार्य हरिभक्तपरायण प्रशांत महाराज पराड 3-4 वर्षे आमच्या संस्थेमध्ये त्यांनी
शिक्षण घेतलं. नंतर परत काही ठिकाणी क्लास केले आणि उत्कृष्ट असे मृदंगवादक झाले. आज या पंचक्रोशीमध्ये खेड तालुक्यात पुणे जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव आहे. अनेक ठिकाणी ते मृदंग वाजवतात. त्याचप्रमाणे आपल्याच गावचं रत्न पावशे महाराज हे सुद्धा उत्कृष्ट असं कीर्तन करतात. अजून ज्यांनी आमच्या संस्थेत शिक्षण घेतलं, हरिभक्तपरायण प्रकाश महाराज करंडे, ते सुद्धा उत्कृष्ट कीर्तन प्रवचन असे करतात. अधिक हे भावी पिढीतले, भावी काळातले कीर्तनकार, प्रवचनकार. विनेकराचं काय नाव आहे? सार्थक महाराज. हां, सार्थक महाराज. कारण परमार्थ करत असताना लहानपणापासून परमार्थ करावा. मौलींनी सांगितलेलं आहे, ज्यावेळेस प्रल्हादाची परमार्थ करण्याची सुरुवात झाली ती केव्हापासून गर्भामध्ये, आईच्या उदरामध्ये गर्भामध्ये असतानाच तो प्रल्हाद नारद महर्षींनी मंत्र सांगितला, उपदेश केला आणि तोच मंत्र प्रल्हादाने ऐकला. तेव्हापासून प्रल्हाद हा परमार्थ करू लागला आणि परमार्थाचा त्यांचा कळस झाला. मौलींनी सांगितले, सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबला कृष्णदाता उद्धवाला धला, कृष्णदाता उद्धवाला धला, कृष्णदाता म्हणून हरिभक्तपरायण सार्थक महाराज दुपारीच आपल्या सरपंचाने सांगितलं की त्यांना वडील नाहीच जणू, नाही का, म्हणजे वारले. म्हणून सगळ्यांनी काल्याच्या दिवशी काय 151 रुपये 10,000 तरी गोळा करून देणार आहेत. विठ्ठल विठ्ठल कीर्तनासाठी निवडलेला अभंग नाथबाबांचा आहे. या अभंगामध्ये नाथ महाराज ज्ञानराज माऊलींचं वर्णन करतात. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये माऊलींचं वर्णन केलेलं नाही असे एकही संत नाही. नामदेव महाराजांपासून तर निळोपारायापर्यंत तोंड भरून माऊलींचं सगळ्या संतांनी वर्णन केलेलं आहे. वर्णविषय हा वर्णन करणाऱ्यावरती अवलंबून असतो. महाराज गायकाचं वर्णन गायनाचार्याने करावं, मृदंगाचार्याचं वर्णन मृदंगाचार्याने करावं, विद्वानाचं वर्णन विद्वानाने करावं. नाहीतर ज्याला सप्तक माहीत नाहीत, सारे गम प धनिसा, नाही गायन करत असताना किती स्वर आहेत, कोमल किती, तीव्र किती, शुद्ध किती, काहीच माहीत नाही. नाही का, कोमल 4 आहेत, शुद्ध 7 आहेत आणि एक तीव्र आहे म, असे मिळून किती 12 स्वर. या 12 स्वरामध्ये सगळं गायन आहे. विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी देवबाप्पा आहेत, उत्कृष्ट पेटी वाजवतात. मला बंडोपंतांची आठवण, ते भाऊच आहेत ना त्यांचे, त्यांची आठवण होते. उत्कृष्ट पेटी वाजायचे नाही, हे सुद्धा वाजवतात. गायकाचं वर्णन गायकानं करावं, मृदंगाचार्याचं वर्णन मृदंगाचार्याने करावं.
ते तर ज्याला दागिनता घेता ते टिकाता गदगन माहीत नाही त्याने वर्णन करू नये. विद्वानाचं वर्णन विद्वानाने करावं. त्याप्रमाणे या अभंगामध्ये संतच संतांचं वर्णन करत आहे. माऊली सुद्धा संत आहेत आणि नाथ बाबा सुद्धा. संतांची व्याख्या एकच वाक्यामध्ये, ज्यांना भगवंताची श्रीगुरूंची संतांची कृपा झाली त्यांना संत म्हणतात. तेची संत ज्यांचा संतांचे जे काही लक्षण आहेत, ज्यांच्या अंगामध्ये पूर्ण बांधलेले असतात त्यांना संत म्हणतात. ज्यांच्याजवळ वैराग्य आहे, शांती आहे, विवेक आहे, ज्ञान आहे, नाही का, निष्ठा आहे, भक्ती आहे, त्यांना संत म्हणतात. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ज्यांना आपण पंचायतन म्हणतो, ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेव महाराज, निळोबराय, नाथ बाबा, हे 5 संत 5 लक्षणाने युक्त आहेत. ज्ञान जर आपणाला पाहिजे असेल तर माऊलींकडे पाहावं. इतरांनी वर्णन केलेलं आहे याच्यामध्ये काही विशेष नाही, परंतु भगवंताने वर्णन करावं. ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती, तू तो ज्ञानाचीच मूर्ती. भगवंताने देवाने वर्णन करावं. तुकोबाराने वर्णन केलं. ज्ञानी अंतराजा गुरु महाराज, ज्ञानी अंतराजा गुरु महाराज, ज्ञानी अंतराजा गुरु महाराज, ज्ञानी अंतराजा गुरु महाराज, मनसी ज्ञान देवा जगामध्ये कितीतरी ज्ञानी आहेत, परंतु ज्ञानांचे राजे नाहीत. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. नाथ बाबा वर्णन करतात, ज्ञानी यांचे शिरोमणी वंदे जो का पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कुणाला ज्ञान जर पाहायचं असेल तर माऊलींकडे पाहावं. वैराग्य जर पाहायचं असेल, विवेका Vive
नसेल तर तुकोबरायांकडे पाहावं. भंडारी डोंगरावरती काही ग्रामस्थांनी, किचकट लोकांनी, नास्तिक लोकांनी एक महिला त्या ठिकाणी पाठवली. भंडारा डोंगर होता, एकांत होता. परंतु तुकोबरायांनी उत्तर दिलं, जाये हो तो माते न करे सायास, आम्ही विष्णुदास तैसे नो. विवेकासहित वैराग्याचे पण आहे का, विचारासहित. वैराग्य म्हटल्यानंतर तुकोबरायांकडे पाहावं, भक्ती म्हटल्यानंतर नामदेव महाराजांकडे पाहावं, आणि निष्ठा म्हटल्यानंतर निळोबरायांकडे पाहावं. निळोबरायाने तुकोबरायांना सांगितलं होतं, तुकोबरायांनी की निळोबा तुम्हाला अनुग्रह देऊन, मंत्र देऊन मी जाईल. परंतु तुकाराम महाराज निघून गेले. पारनेरवरून, पिंपळनेरवरून निळोबराय देहूला आले. 42 दिवस झाला, अन्न पाणी नाही, अनुष्ठान म्हणलं. आणि 42 दिवस झाल्यानंतर स्वतः भगवान परमात्मा आले. निळोबा मी आलेलो आहे, डोळे उघड. पाहिलं तर योगी यांचे ध्यानी ध्याताना तुळसी. योग्याच्या ध्यानामध्ये, मनामध्ये जो भगवान परमात्मा येत नाही, तो भगवान निळोबरांच्या समोर आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 2 संत होऊन गेले, स्वतः भगवान देव आले तरी जुमानलं नाही. एक पुंडलिकराय. पुंडलिकरायने सांगितलं, देवा मी तुला बोलवलं नाही, मी माझ्या आई वडिलांची सेवा करत आहे, परंतु तू आलास ना, ज्या ठिकाणी मी वीट टाकलेली आहे, ठेवलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही उभा राहायचं. कुठपर्यंत? जोपर्यंत मी बस म्हणत नाही तोपर्यंत. सुंदर ते ध्यान उभे विटे निळा म्हणे आम्ही ओळखोची देवा, तुकयाचा धावा करीत असो. तो आला तसा परत जा. तोच भगवान परमात्मा परत गेला. देवते संत, देवते संत. त्याच भगवंताने तुकोबरायांचं रूप घेतलं आणि निळोबरायांना अनुग्रह दिला. निळोबराय म्हणतात, पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ केला, केला निळा, केला निळा, केला निळा पावन. निळोबरायांकडे निष्ठा होती महाराज. परमार्थ करत असताना निष्ठा पाहिजे. आपली निष्ठा नसती. आमचे गुरुजी जयराम बाबा सांगायचे, भजनात जेवायला 60, भजनात 8, कीर्तनात पडली तर पडली गाठ, नाहीतर चल हाट. विठ्ठल विठ्ठल. देवावरती निष्ठा असावी, संतांवरती निष्ठा असावी, श्री गुरुवरती निष्ठा असावी, आपल्या धर्मावरती निष्ठा असावी. ज्यावेळेस राम रावणाचं युद्ध चाललेलं होतं, त्यावेळेस गंधमाधन नावाचं एक वानर कुंभकर्णाच्या हातामध्ये सापडलं. त्याचा सुवास येत होता म्हणून त्याचं नाव गंधमाधन होतं. सुगंध यायचा. आणि त्याला पकडलं. दिसायला गुजीरवानं होतं. आणि पाहिल्यानंतर कुंभकर्णाला दया आली. कुंभकर्णाने सांगितलं, काही नाही, तो फक्त पक्ष बदल. रामाचा पक्ष सोड आणि आमच्या पक्षामध्ये ये. तो काही तयार होईना. आता तो कुंभकर्ण होता. कुंभकर्णाने दाबलं त्याला. दाबल्यानंतर त्याला वाटलं की आता तयार होईल. इतकं दाबलं की नाकातोंडातून रक्ताच्या चिळकांड्या उडायला लागल्या. त्याने उत्तर दिलं गंधमाधनाने, मी रामाचा म्हणून मरेल, परंतु रावणाचा म्हणून जगणार नाही. विठ्ठल. याला निष्ठा म्हणतात महाराज. निष्ठावंत भाव.
भक्ताचा स्वधर्म धर्म निर्धार हे वर्म चुको नाही. निष्ठा जर पाहिजे असेल तर निळोबारायांकडे पाहावं. मला सांगायचं कारण शांती जर पाहिजे असेल तर नाथबाबांकडे पाहावं. एका मुस्लिम माणसाने यवनाने राग आणण्याचा प्रयत्न केला. नाथबाबा 4 वाजता उठून गंगेवरून स्नान करून चाललेले होते. हा मुसलमान आला, विडा खाल्ला, पानं खाल्ले आणि अंगावरती थुंकला. असं 1 नाही 2 नाही, पहाटच्या 4 वाजल्यापासून तिसरा प्रहरच्या 4 वाजेपर्यंत म्हणजे 12 तास हा प्रयोग चाललेला होता. याने अंगावरती थुंकायचं नाथबाबाच्या. नाथबाबांनी परत स्नान करून यायचं. शेवटी याला पश्चाताप झाला. अनुताप तीर्थी नाहला, नाहून मजा आला सर्व भावी माऊली म्हणतात. अनुताप झाला त्याला आणि नाथबाबाचे चरण धरले. म्हटले चुकलं. काही नास्तिक लोकांनी, वाईट लोकांनी मला सांगितलं म्हणून तुमचा छळ केला. नाथबाबा म्हटले अरे माझं भाग्य आहे, मी फक्त रोज 2 वेळेस स्नान करीत होतो, सकाळी आणि तिसरा प्रहरी. नाही का, ब्राह्मण म्हटल्यानंतर 2 वेळेस स्नान असावं. विठ्ठल विठ्ठल. परंतु माझं एवढं आज भाग्य आहे की 108 वेळेस माझं स्नान झालं. हे माझं पुण्य वाढलं. याला शांती म्हणतात महाराज. तरी नाथबाबाला रागच आलं नाही. परत त्याला बोलावून घेतलं. हा प्रयोग फेल गेला म्हटले. अजून राग आणायचा तुला, 2 लाख त्या काळचे. आता माणसाला इतर जर कुणाला बोललेलं नाही तर बोललं तर राग येत नाही, नाही का. एखाद्याच्या भावाला, बहिणीला जर बोललं तर राग येत नाही. परंतु पत्नीला बोलल्यानंतर, पत्नीची छेड केल्यानंतर ज्याला राग येत नाही तो माणूसच नाही. विठ्ठल. आणि ते ठरलं त्यांचं, पत्नीची छेड करायची. कुणाची? गिरजा काकूची. संतांची पंगत बसलेली होती. गिरजा काकू वाढत होत्या आणि हा ग्रहस्थ आला, तिच्या पाटकुळी बसला वाढीत असताना असं वरती दोन्हीकडून घोड्यासारखं. नाथ बाबा म्हणू लागले गिरजा त्या बाळाला सांभाळ. तिने सांगितलं मला हरिपंडिताला पाठीशी घेऊन वाढवायची सवय आहे. विठ्ठल विठ्ठल. कोण एक माणूस असा असणारा नास्तिक वाईट माणूस, त्याला सुद्धा आपल्या मुलाप्रमाणे मानलं. याला शांती म्हणतात. विठ्ठल असे नाथ बाबा ज्ञानोबरायांचं वर्णन करतात. ज्ञानोबरायांचा काळ झाल्यानंतर, समाधी घेतल्यानंतर 300 वर्षे झाली. नंतर नाथबाबा अवताराला आल्यानंतर माऊली नाथबाबांच्या स्वप्नामध्ये गेले आणि सांगितलं की अजन वृक्षाची जी काही मुळी आहे ती माझ्या कंठाला लागलेली आहे. लवकर तुम्ही आळंदीला या आणि तेवढी बाजूला करा. श्री ज्ञानदेवी येऊन स्वप्नात सांगितली मात मज लागी, अजन वृक्षाची मुळी कंठासी लागली, येऊनी अलंकापुरी काढ वेगी, ऐशे स्वप्न होता आलो अलंकापुरासी, तो नंदी माझारी देखिले द्वार. नाथ बाबा म्हणतात एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले, श्री गुरु भेटले ज्ञानदेव. असं स्वप्न झाल्यानंतर, असा अनुग्रह झाल्यानंतर नाथ बाबा पैठणवरून दिंडी घेऊन आळंदीला आले. आणि त्या काळामध्ये जंगल होतं. मध्य यवनाचा मुस्लिमांचा काळ आला. माऊली गेल्यानंतर काही दिवसांनी रामदेवराय यादव राजा गेले आणि मुस्लिमाचा काळ बरेचसे दिवस त्या ठिकाणी झाडं होते, जंगल होते. परंतु पुरावा होता उठविला नंदी शिवाचा ढवळा. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. सिद्धेश्वराचा जो काही नंदी आहे त्याच्या खालून माऊली गेलेले आहे. तो नंदी कसा तरी त्याचा शोध घेतला. त्याच्या खालून नाथ बाबा आतमध्ये प्रवेश केला, त्या समाधी गिवरामध्ये. असं सांगतात नाथ बाबा 3 दिवस त्या ठिकाणी होते.
पाहिलं तर मुळी त्या ठिकाणी नव्हती. माऊलीने सांगितलं, मी जी काही ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, ह्या नास्तिक लोकांनी, विद्वान लोकांनी, वाईट लोकांनी, पंडित म्हणून घेणारे, काही कीर्तनकार म्हणून घेणारे, त्यांनी माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये पाठभेद केलेला आहे. म्हणून ही जी काही ज्ञानेश्वरी आहे ही फक्त शुद्धीकरण करायचं. विठ्ठल नंतर नाथ बाबा वरती आल्यानंतर माऊलींचं यथार्थ स्वरूप त्यांना कळाल्यानंतर अभंगाच्या प्रथम चरणामध्ये कृपाळू अभंगामध्ये वर्णन करत असताना प्रथम नाथ बाबांनी कृपाळू विशेषण दिलेले आहे. 2-4 विशेषण दिली. त्याच्यामध्ये माऊली हे कृपाळू आहेत. कृपा त्याला म्हणतात आपला जेवढा अधिकार तेवढाच अधिकार दुसऱ्याला प्रदान करणं, देणं, याला कृपा म्हणतात. माऊली म्हणतात त्या भगवंताने, पांडुरंगाने, विठ्ठलाने माझ्यावरती कृपा केल्यानंतर जेवढा देवाचा, पांडुरंगाचा अधिकार तेवढा माझा अधिकार. कृपा कटाक्ष न्याहाळीले जेवढा भगवंताचा, देवाचा अधिकार तेवढा माऊलींचा अधिकार. माऊली म्हणतात त्याला कृपा म्हणतात. कृपा 3 प्रकारची आहे. आलिंगन कृपा, हस्तकृपा, नेत्र कृपा. बाबाजी चैतन्याने तुकोबरांची वरती जी काही कृपा केली त्याला हस्तकृपा म्हणतात. मस्तकी तो जाना ठेविला करू. बाबाजी आपुले सांगितले नाम याला हस्तकृपा म्हणतात. नेत्रकृपा डोळ्याने दृष्टीने पाहिल्यानंतर लगेच बदल होणं. आलिंगन कृपा भगवंताने अर्जुनावरती कृपा केली. माऊली सांगतात मग सावळा सकंकनो बाहू पसरोने आलिंगीला स्वशरण भक्त राजतो. अर्जुनाला आलिंगन घडे मोक्ष सावी जता जोडे. आलिंगन कृपा अलिंगने संत
दिव्य झाली माझी काया, मस्तके पायावरी त्यांच्या ठेवीन. भगवंतानी अर्जुनावरती जी काय कृपा केली ही आलिंगन कृपा. जेवढा भगवंताचा अधिकार तेवढा अर्जुनाचा अधिकार, याला आलिंगन कृपा म्हणतात. मग माऊलींनी कुणावरती कृपा केली? माऊलींनी इतरावरती कृपा केलीच, परंतु रेड्यावरती कृपा केली महाराज, नाही का. पैठण क्षेत्रामध्ये शुद्धीपत्र मागण्यासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी काही लोक टिंगल करू लागले, टवाळी करू लागली. आणि माऊलींना विचारण्यात आलं आपलं नाव काय? माऊलींनी सांगितलं माझं नाव ज्ञानेश्वर आहे. तिकडनं जो काय रेडा येत आहे हाल येत आहे त्याचं नाव सुद्धा ज्ञाने आहे म्हटले. ज्ञाने माऊली म्हटले त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काही फरक नाही, वेगळी काम म्हाताया नाही. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. इथंच सगळा वाद संपला होता. त्या ठिकाणी तिथे ते थांबले नाहीत. हंटर घेतला, त्या रेड्याच्या पाठीवरती मारला. मुक्ताबाई म्हणू लागल्या मारू नका मारू नका, तो चोळ माझ्या दादाच्या पाठीवरती उमटत आहे. म्हणजे त्यांनी त्या रेड्याला मारलं नाही तर माऊलीला मारलं. माऊलीने सांगितलं होतं की वेगळी काम मा तोची ओळ उमठे ज्ञानदेवा. तेवढ्यावरती ते थांबल्या नाही. म्हटले यांच्याजवळ काहीतरी बंगाली विद्या असल्या पाहिजे. यांचे वडील विठ्ठलपंत बंगालमध्ये गेलेले होते, त्यांनी काहीतरी शिकवलं असेल. ज्याप्रमाणे तुम्ही वेदाच्या रुच्या बोलता त्याप्रमाणे हा रेडा बोलेल का? माऊली म्हटले का बोलणार नाही. वेद 4 आहेत, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद. कोणता वेद बोलवायचा आहे सांगा म्हटले. ऋग्वेद बोला. मस्तकावरती हात ठेवल्यानंतर रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्यावरती कृपा केली महाराज माऊलींनी. आजच्या काळामध्ये आपल्यावरती सुद्धा माऊलींचीच कृपा आहे. एवढा कोरोनाचा काळ गेला नाही का, एवढा रोग गेला तरी आपण ठणठणीत आहोत. हे कोरोनाची कृपा आहे. विठ्ठल विठ्ठल. जेवढा आपला अधिकार आहे तेवढाच अधिकार दुसऱ्याला देणं याला कृपा म्हणतात. नाथबाबाने गावबावरती कृपा केली. गावबाच्या घरी नाथबाबा गेले आणि नाथबाबांना सांगितलं की त्यांच्या आईवडिलांनी गावबाच्या या पोराला आऊत हाकता येत नाही, गुरं राखता येत नाही, कोणतंच काम करता येत नाही, जा म्हटले तुमच्या बरोबर घेऊन. लोकांची एवढी समजूत नाही, ज्याला काहीच जमत नाही त्याला इकडं जमतं. अवघडे. विठ्ठल विठ्ठल. नाथ बाबा त्याला घेऊन आले आणि घेऊन आल्यानंतर नाथ बाबाच्या देवऱ्यावरती पांडुरंगाच्या मूर्तीसमोर जो काय नैवेद्य असायचा ना तो 4 पोळ्यांचा रोज. एक माणूस पूर्ण 2 वेळेस जेवण एवढा नैवेद्य असायचा. आणि तो नैवेद्य खायचा आणि गावभर फिरायचं. त्याचं नाव म्हणून गावभर पडलं. पैठणमध्ये फिरायचं. परंतु नाथबाबांनी रामायण लिहित असताना शेवटचं जे काय उत्तरकांड राहिलं होतं बोलावून घेतलं आणि सांगितलं, त्याच्यावरती कृपा केली. रामायण जे काय राहिलेलं आहे शेवटचं उत्तरकांड तेवढं तुला पूर्ण करावं लागेल. नाथबाबांनी गावबावरती कृपा केली. विठ्ठल विठ्ठल. माऊलीने रेड्यावरती कृपा केली महाराज. आपण शेतकरी आहोत. एका दावणीला नाही का गायी बांधलेल्या असतात आणि एका दावणीला म्हशी. गायीचं वस्त्र जर सोडलं तर ते आपल्या आईकडे लगेच जातं गायीकडे. गावरान गाय बर का, पण जर्सी सोडून दे. परंतु हे जर सोडलं ना, टोनग म्हणतात त्याला आमच्या मराठवाड्यात, ते टोनग सोडलं ना प्रथम मालकाचा पाय फ्रॅक्चर करतं, नंतर मालकाला सांगावं लागतं तिकडं जा म्हणून. एखाद्या कोणत्या तरी म्हशीच्या काशेमध्ये ते तोंड घालतं. ती म्हैस त्याला लाथ मारते. लाथ खात खात जिथं त्याची आई आहे तिथं जातं. आणि जी म्हैस लाथ मारणार नाही
ती त्याची आई. आणि शेवटी ते पित असताना म्हणतं कसं का व्हायना, लात खाऊन का व्हायना, परंतु आईचा शोध घेतला. विठ्ठल विठ्ठल एवढा मंद बुद्धीचा प्राणी असा असणारा. सर्कसीमध्ये अनेक प्राणी असतात, पशु असतात, पक्षी असतात, परंतु हे टोनग नसतं महाराज, नाही का. त्याच्यापुढं काहीच चालत नाही, त्याच्या बुद्धीचा पालटच होत नाही. परंतु माऊलींनी त्याचा उद्धार केला. आळ्याला आपण त्याची यात्रा करतो. लोक जर त्या ठिकाणी जर चालले निघाले वारकरी, तर लोक रेड्याला म्हणत नाहीत रेड्याला चाललो, नाही का. आळ्याला चाललो असं म्हणत नाहीत, माऊलीला चाललो म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. माऊलीने रेड्यावरती कृपा केली महाराज. जिवंत माणसावरती कृपा करतील याच्यामध्ये काही विशेष नाही. ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? मेलेल्या माणसाने महाराज, मेलेल्या माणसाने ज्ञानेश्वरी लिहिली. सच्चिदानंद बाबा, त्यांचं प्रेत चाललेलं होतं. प्रेत चालत नसतं, जे चालतं त्याला प्रेत. 4 खांदे खरे घेऊन चाललेले होते. आणि पूर्वी महिला सती जायच्या, पती जर वारले ना, गेले ना, कारण पतीविना जगणं महिलांचं, माऊलींची एक ओवी आहे, ते व्यर्थ आहे. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये त्या सती जायच्या. आणि ती सती चाललेली होती. माऊली पैठणवरून इकडे येत असताना त्या ठिकाणी आल्यानंतर म्हटली आपल्याला तर जायचंच आहे, परंतु कोणीतरी संत आहेत, संन्यासी आहेत, म्हणून दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर माऊलींनी आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती. माऊलींना सांगितलं हे जे काय प्रेत चाललेले ते माझ्या मालकाचं, आणि तुम्ही आशीर्वाद दिला. माझे पती तर गेले आणि मी आता चाललेले आहे, पुत्र कसा होणार. माऊली त्या ठिकाणी गेले, ते प्रेत खाली टेकायचं सांगितलं आणि नाव विचारलं, सच्चित आनंद. म्हणजे ज्याला मरणच नाही. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूया अजो नित्य शाश्वतोयम पुराणो. ज्यांना कधी मरणच नाही त्यांना सच्चिदानंद म्हणतात. माऊलींनी हाक मारली, ती हाक माऊलीची होती. तयाचे 20 शब्द माऊली म्हणतात बरं का. माझी हां, सुखे मनोवेती वेद, सदेह सच्चिदानंद कानो व्हावेती. माऊली म्हणतात मी अनेक कल्प माझ्या सत्यवादाचे तप, वाचे केले बहुत कल्प. बरं का, मी प्रत्येक जन्मामध्ये अवतारामध्ये कधी खोटच बोललो नाही. सत्यम ब्रूयात शास्त्र सांगते, खरं बोलावं. तैसे साचाने मवाळ मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृता. जीवनामध्ये माऊली कधीच खोटं बोलले नाही महाराज. वाचे केले बहुत कल्प, 1 महिना नाही, बहुत कल्प म्हणजे अनेक वचनी. त्या प्रेताला हाक मारली, सच्चिदानंद बाबा उठा. कृपा केली महाराज. मेले माणूस जित उठविले, वेळ काळा ते ग्रास. सच्चिदानंद बाबा त्यांना नेवाशाला नेलं. त्या खांबाजवळ माऊली पाठ टेकून बसले नेवाशाला. त्या खांबाचं मंदिर आहे. आता आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये हे वैशिष्ट्य आहे, विशेष. मंदिराला खांबा असतात म्हणून मंदिर ते उभं राहतं, परंतु नेवाशामध्ये खांबाला मंदिर आहे. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानराज माऊलीने ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी लिहिली. शेवटी पुरावा दिला माऊलींनी. 1212 ते टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला. याला कृपा म्हणतात.
माऊलीने कृपा केली सच्चिदानंद बाबावरती, मेलेल्या माणसावरती कृपा केली, आपण तर जिवंत आहेत. विठ्ठल विठ्ठल. म्हणून म्हणतात कृपाळू उदार. काही उदार असतात परंतु कृपाळू नसतात, काही कृपाळू असतात परंतु उदार नसतात. आपल्या भारतामध्ये या जगतामध्ये कितीतरी राजे उदार होऊन गेले. भगवान सुद्धा देव उदार आहे. भर सभेमध्ये ज्यावेळेस द्रौपदी ओढून आणली दुःशासनाने आणि लुगडे पुरवले, पातळी साड्या का पुरवल्या? कौरवे पांचाळी सभे माझे आणले, वस्त्र हरण वस्त्र कैसी झाले माऊली. शिशुपाळाचा वध केला. शिशुपाळा हा भगवंताच्या आत्याचा मुलगा. तो जन्मल्यानंतर त्याला 3 डोळे होते, कपाळावरती 1 डोळा होता आणि 4 हात होते. हे दिसायला विद्रूप आहे म्हणून त्याच्या आईने त्याला पुरायला चाललं गावाच्या बाहेर. हे विद्रूप आहे म्हटले, कस तरी दिसतंय, त्याला पुरून टाकू. परंतु आकाशवाणी झाली. ज्यांनी पाहिल्यानंतर, ज्यांच्या दृष्टीने पाहिल्यानंतर याचा 3रा डोळा खलास होईल, जाईल, गुप्त होईल आणि 2 हात गळून पडतील. 4 हात होते ना, त्याच्या हातून याचा मृत्यू आहे. तेव्हापासून हा शिशुपाळ त्याच्या आई कुणाला दाखवायला न्यायची, परंतु भगवंताकडे गेलीच नाही. तो आत्याचा मुलगा होता भगवान कृष्ण, तिला शंकाच नाही ना. परंतु भगवान एका दिवशी पाहण्यासाठी आल्यानंतर त्या शिशुपाळाला पाहिल्यानंतर त्याचा डोळा गळून पडला, हात गळून पडले. याच्या हातून याचा मृत्यू आहे. आईला कळालं, तिने पदर पसरला, भगवंता कृष्णा लाला माझ्या शिशुपाळाला तुम्ही मारू नका, जीवदान द्या. भगवंताने त्यावेळेस सांगितले याचे 100 अपराध मी सहन करील. किती? 100. आणि ज्यावेळेस राजसूय यज्ञामध्ये अग्रपूजेचा मान भगवंताला देण्याचा ठरलं, शिशुपाळा हा नास्तिक होता आणि त्या तेवढ्या सभेमध्ये कैसा शतधा दुर्वाक्य शब्दी निस्तेजिलासी, ऐशा अपराध्या शिशुपाळा आपण पेठाओ दिधला गोपाळा. माऊली सांगतात त्या भर सभेमध्ये शिशुपाळ उठला, त्या भगवंताला शिव्या दिल्या. 199 शिव्या होऊस तर भगवान गप्प बसले. आणि 100 झाल्यानंतर सुदर्शन चक्राला आज्ञा केली आणि शिरछेद केला. आमचा भगवान परमात्मा देतो आधी घेतो, हे त्याचं ब्रीद आहे. शिशुपाळाचा मुंडकं उडत असताना भगवंताचं बोट कापलं. त्यावेळेस भगवंताने सांगितलं एखादी चिंधी कुणीतरी द्या. आपल्या पत्न्यांना मागितलं. 16,108 पत्न्या होत्या. राणी म्हटल्यानंतर कशाची चिंधी? मोठ्याल्या पैठणी साड्या. परंतु द्रौपदीला कळालं महाराज तिने आपली साडी फाडवली आणि बोटाला बांधली. भगवंताने सांगितलं जेवढे या चिंधीला धागे आहेत ना, दोरे, तेवढ्या मी साड्या पुरवील. आमचा भगवान परमात्मा उदार आहे, परंतु म्हणतात घेशी तेव्हा देतीशी. ऐसा अससी उदार. भगवान परमात्मा उदार आहे, परंतु त्याला काहीतरी देवा लागतं. सुदामा ब्राह्मणाला सुवर्णाची नगरी दिली. ज्याप्रमाणे आपली द्वारका त्याप्रमाणे सुदाम नगरी करून टाकली. सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला मुष्टीभर पोहे घेऊन त्याचे भेटीला गेला. शुद्ध भाव देखोनिया गाव सुवर्णाचा दिला गा. गाव सोन्याचा दिला, परंतु आधी पोहे खाल्ले. विठ्ठल विठ्ठल. माऊली वर्णन करतात भगवान परमात्मा सुद्धा उदार आहे. तुझे औदार्य दान स्वतंत्र देतान मनसी पात्रा पात्र कैवल्याशी पवित्र वैरी आहे दिधले. माणूस उदार म्हटल्यानंतर 3 गुणांनी युक्त पाहिजे. तो स्वतंत्र असला पाहिजे, तो
तो उदार असला पाहिजे आणि ऐश्वर्यवान असला पाहिजे. पैसे पाहिजेत, ऐश्वर्य पाहिजे आणि स्वतंत्र पाहिजे. सप्ताह चाललेला आहे. पत्नीला विचारलं 4-5 हजार द्यावं असं वाटते. ती म्हटली एवढे काय करायचे, 4-500 द्यायचे. हा उदार आहे परंतु स्वतंत्र नाही. 5,000च्या ऐवजी 500 दिले का? स्वतंत्र नाही. विठ्ठल विठ्ठल. काही ऐश्वर्यवान असतात परंतु उदार नसतात महाराज. कफल्लक चिकट त्याला म्हणतात. एका सावकाराच्या घरी एक याचक भिकारी गेला पाटलाच्या घरी आणि म्हटला भूक लागलेली आहे, अर्धी कोरी एखादी भाकर द्या. त्या सावकाराने सांगितलं चल भाकर तुकडा काही नाही, जाऊ द्या, 10-5 रुपये 50 रुपये 100 रुपये काहीतरी द्या. तुमच्या नावाने वडापाव भजीपाव काहीतरी एखादी राईस प्लेट खातो हॉटेलमध्ये. पैसे नाही म्हटले, जाऊ द्या नसं द्या पैसे. एखादा वस्त्र द्या, शर्ट द्या, टोपी द्या, पॅन्ट द्या, बनेल द्या, काहीतरी द्या ना. वस्त्रही नाही म्हटलं. जाऊ दे म्हटलं काहीतरी धान्य द्या, गहू ज्वारी बाजरी काहीतरी द्या ना, कांदे तरी द्या. विठ्ठल विठ्ठल. भुकाचे जीवन तरी पाजा तुकोबर आहे म्हणतात. पाणी तरी द्या. तो म्हटला काहीच नाही, पाणी नाही, भाकरी नाही, कपडे नाही, धान्य नाही. आता ही भिकारी विचित्र होतं. म्हटले कशाला राहिला तुमच्या घरात, चला ना आमच्या बरोबर, दोघं भीक मागू, निम तुला होईन निम मला होईन, चला म्हटले आमच्या बरोबर. विठ्ठल विठ्ठल. काही माणसं ऐश्वर्यवान असतात परंतु उदार नसतात महाराज. 2 मित्र असे चाललेले होते यात्रेमध्ये आणि सांगितलं की कांगव्याचे दात मोडलेत. म्हटले चला कांगवा घेऊ. मित्र म्हटला. दुसरा मित्र म्हटला अरे कांगव्याला किती दात असतात? म्हटलं 100 असतात. नाही म्हटलं शेवटचाच राहिलाय तेवढा. आता शेवटचा दात राहूपर्यंत कांगवा वापरणारे किती हलकट. विठ्ठल विठ्ठल. उदार म्हटल्यानंतर स्वतंत्र पाहिजे नाही का. ऐश्वर्यवान म्हटल्यानंतर तो उदार पाहिजे. काही उदार असतात परंतु देवस वाटत नाही. एखादं धार्मिक कार्य असेल, यज्ञ असेल, सप्ताह असेल, त्या ठिकाणी शास्त्राने असं सांगितले आपण जे कमवतो त्याचे 10% धर्मासाठी दिलेच पाहिजे. आणि ते जर दिले नाही तर त्याच्यामध्ये आपत्ती येते. मग चोर येतात किंवा घर अग्नीने जळलं जातं किंवा अतिवृष्टी होते, त्याच्यामध्ये नुकसान होते. याचे तेच कारण आहेत. कधी दान धर्मच करायचा नाही. विठ्ठल विठ्ठल. मग माऊली म्हणतात, नाथ बाबा म्हणतात कृपाळू उदार. माऊली कसे आहेत? उदार आहेत. मी सांगून घेतलो या जगतामध्ये कितीतरी उदार गोष्टी आहेत, वस्तू आहेत. चिंतामणी उदार आहे. चिंतामणी आपण मनामध्ये जे चिंतन केलं लगेच तो देतो. चिंतामणी झाली हाती. माऊली सांगतात सदा विजय वृत्ती मनोरथी. चिंतामणी उदार आहे, कल्पतरू उदार आहे. परंतु तुकोबराय म्हणतात या संताचे हे देणे. कल्पतरू हुनी दुने परेसा परेसा घाद देणे. चिंतामणी ठेंगणा. कल्पतरू सुद्धा उदार आहे. कल्पतरू खाली फळे ती मागितली. कल्पतरू खाली जो कोणी बैसला. माऊली सांगतात उन्हाळ्याचे दिवस होते. एक ऊस लाकड तोड्या होता आणि लाकूड तोडल्यानंतर त्याला तहान लागली. म्हटलं या ठिकाणी पाणी असतं तर बरं झालं असतं. ते झाड होतं कल्पतरूचं. लगेच पाणी आलं फ्रीजमधले थंडगार पाणी. म्हटलं आता पाणी तर मिळालं. म्हटलं जेवण असतं तर बरं झालं असतं.
एखादी वस्तू माणसाला प्राप्त झाल्यानंतर माणूस त्या ठिकाणी तो थांबत नाही. माऊली सांगतात, तृष्णा वाढीने लिया मेरू हाती आली आया. मेरू एवढा पर्वत जरी सोन्याचा जवळ आला ना तरी त्याची आशा थांबत नाही. विठ्ठल म्हटलं पाणी मागितल्यानंतर पाणी मिळालं. आता जेवण भूक लागलेले पंचपक्वान्नाचा बेत ताट तयार झालं. श्री बालाजीचा बेत जेवण केल्यानंतर म्हटला सुस्ती आली. म्हटला झोपायला एखादा नाही का, कधी गादी पलंग दिवाण. त्या ठिकाणी पलंग तयार झाला महाराज. आणि झोपल्यानंतर म्हटलं या ठिकाणी जे मागितलं ते येते. कल्पतरू खाली जो कोणी बैसला, माऊली सांगता तुका म्हणे आम्ही जी जी इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविता. जी आपण इच्छा मनातून मनोगत तयार केलं ते कल्पतरू खाली लगेच तयार होतं. म्हटलं पाणी मागितल्यानंतर पाणी आलं, जेवण मागितल्यानंतर जेवण आलं, पलंग मागितल्यानंतर पलंग आला. म्हटलं एखादं भूत तर नाही. बरं ते नाचत आलं, भूत आलं ना त्या ठिकाणी. तिथं थांबावं ना त्यांनी, पळून जावं ना दुसरीकडं. म्हटलं खाणार तर नाही. विठ्ठल विठ्ठल. जगतामध्ये काही उदार वस्तू आहेत, परंतु या संताचे हे देणे. कल्पतरू संत महात्मे जे काय देत असतात ते म्हणजे मुक्ती देतात. जयाने घातली मुक्तीची गवादी माऊलीने मुक्तीची मेजवानी घातली, जेवण दिलं मुक्तीचं. ज्याप्रमाणे माऊली वर्णन करतात, एखादा श्रीमंत मनुष्य असेल, समर्थाची पंक्ती भोजने, त्यांनी पंगत घातल्यानंतर कोणीही असू द्या सगळ्याला सारखं जेवण असतं. त्याप्रमाणे आळंदीमध्ये कोणीही जा, संत सज्जनी मांडिले दुकान, जे जया पाहिजे ते आहे रे, भुक्ती मुक्ती फुकाच साठी. भुक्ती म्हणजे काय? जेवण. म्हणजे आळंदीमध्ये कुणी असू द्या महाराज उपाशीच राहणार नाही. माऊली समाधीमध्ये चिंतन करतात, नामस्मरण करतात की माझ्या आळंदीमध्ये कोणताही कसाही असू द्या, वाईट जरी असला तो उपाशी राहणार नाही. विठ्ठल माऊलीने मोक्षाची मेजवानी घातली महाराज. जयाने घातली मुक्तीची गवादी, मेळविले मांदी वैष्णवांची. माऊली उदार आहेत, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. माऊलींना माझं म्हणतात. आपण देवाला आणि संतांना श्रीगुरूला माझं म्हणावं, देवाला माझं म्हणावं. आपण माझं म्हणतो तर जे आपले नाही त्यांना आपण माझं म्हणतो. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जासी एकला प्राण्या माझे माझे म्हणून. बहीण कुणाची भाऊ कुणाची, कोण कुणाचे सखे सोयरे. आपण जे आपले आप्तेष्ट आहेत, सखे सोयरे आहेत, त्याला आपण माझं म्हणतो. ते माता पिता बंधू बहिणी ते आपले नाहीत. देवाला माझं म्हणावं. तू खूप बरं आहे, संत देवाला माझं म्हणतात. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. नाही का? माझ्या या शब्दामध्ये आत्मीयता आहे. देवाला माझं म्हणावं, संतांना माझं म्हणावं, तुकोबरायांना माझं म्हणावं. माझ्या या शब्दामध्ये किती आत्मीयता आहे. लोकमान्य टिळक 4वी-5वीला असताना सरांनी गुरुजींनी एक प्रश्न विचारला की हा नकाशा कोणत्या देशाचा आहे.
भारताचा नकाशा नाही का जास्त चौकस बुद्धी लागत नाही ओळखण्यासाठी. एक कोणा इकडे एक कोणा तिकडे, सगळ्या मुलांनी सांगितलं हा नकाशा भारताचा आहे. परंतु लोकमान्य टिळकावरती नंबर आल्यानंतर लोकमान्य टिळकाने सांगितलं हा नकाशा माझ्या देशाचा आहे. नाही का? याला आत्मीयता म्हणतात. भारत माझा देश आहे, माझ्या भारतावरती माझं प्रेम आहे. देशाला माझं म्हणावं, देवाला माझं म्हणावं, गुरुला माझं म्हणावं. आपण ज्यांना माझे म्हणतो ते आपले कळोईल अंतकाळी. असंच आपल्या गावासारखं गाव होतं. प्रवचन चाललेलं होतं. मोठे महाराज विद्वान आलेले होते. 8 दिवस लोकांनी प्रवचन ऐकलं. लोक तृप्त झाले नाही का. परंतु एक सावकार एक माणूस पाटील प्रवचनाला काही येईनाच. काय ठेवावं? सर्वम खल्विनम ब्रह्म. तो भगवानच जर आहे सगळीकडे, कुठे पाय ठेवायचा? ईशोबा काकांनी सांगितलं नामदेवा ज्या ठिकाणी देव नाही त्या ठिकाणी पाय ठेव माझा. उचलून पाय उचलला. पाय ठेवल्यानंतर तिथे पिंड तयार व्हायची. भक्ताचा एवढा अधिकार असतो. माऊली सांगतात आम्ही तायाचे माथा मुकुट करू. जो खरा भक्त असतो ना त्या भक्ताला भगवान परमात्मा आपल्या डोक्यावरती घेऊन नाचत असतो. विठ्ठल विठ्ठल माऊलीने त्याच्यावरती कृपा केली. दया केल्यानंतर एवढं पद प्राप्त करून दिलं. नामदेव महाराजांना गुरु करावं लागलं. भक्त करुणाकर ज्ञानाबाई. नाथबाबांनी माऊलींना अनेक विशेषणं दिली. परंतु नाथबाबाला हे कमी वाटलं. पण शेवटचं असं एक विशेषण दिलं ते म्हणजे आईचं. अभंगाच्या शेवटच्या ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी
या अभंगामध्ये नाथबाबांनी माऊलींना अनेक विशेषणं दिली. कृपाळू, उदार, करुणाकर, दयाळू. हे विशेषण नाथबाबांना कमी वाटले म्हणून असे एक विशेषण दिलं, ते म्हणजे आईचं. या जगतामध्ये प्रेम जर कोणाकडे जर पाहायचं असेल तर आईजवळ असतं. आईशी कळवळ्याची जाती करी लाभाली न प्रीती. प्रेम म्हटल्यानंतर जोपर्यंत आई आहे तोपर्यंत प्रेमाचा झरा आहे. सबसी बडी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं, ये देती है दुआ. आईजवळ निष्काम भावनेने प्रेम असतं म्हणून शेवटचं विशेषण दिलं. माऊली ही आईसारखी आहे, ते आई आहेत. आणि ज्यावेळेस या सगळे संत एकत्रित आले त्या काळामध्ये, त्याच वेळेस सगळ्या संतांनी माऊलींना विद्वान, पंडित, शास्त्री, आचार्य हे पद दिलं नाही, ही उपाधी दिली नाही. सगळ्यांनी सांगितलं की ज्ञानोबा हे आई आहेत, माऊली आहेत. तेव्हापासून सगळे माऊलींना आई म्हणू लागले, नाही का? आई त्यांना म्हणतात, वडील त्यांना म्हणतात. एखादा मुलगा मुलगी जन्माला दिल्यानंतर आल्यानंतर तेवढ्यावरती त्यांचं कर्तव्य थांबत नाही. त्यांना शिक्षण, नाही का, त्यांची जबाबदारी पूर्णपणे घेणं, लग्न करून देणं, घर बांधून देणं, जमीन घेऊन देणं, तेवढ्यावरती थांबता येत नाही. वडील, आई वडील म्हटल्यानंतर मग या मुलासाठी माऊलींचे मुलं कोण आहेत? तुम्ही आम्ही माऊलींचे मुलं आहोत. विषय असेल, पामर असेल, जिज्ञासू असेल, मुक्त असेल, संन्यासी असेल, योगी असेल, सिद्ध असतील, मुक्त असतील, हे सगळे माऊलींचे काय आहेत? मुलं आहेत. सिद्धांसाठी, मुक्तांसाठी माऊलींनी अमृतानुभव लिहिला. काही योगी आहेत, हे मुलं आहेत, त्यांच्यासाठी चांगली पाशष्टी. काही साधक आहेत, त्यांच्यासाठी गाथा. काही पामर आहेत, विषय आहेत, संसारिक आहेत, त्यांच्यासाठी असोनी संसारी जिव्हे वेग करी. वेदशास्त्र उभारी बाय हा सदा. तुमच्यासाठी माऊलींनी हरिपाठ लिहिला. हरिपाठ पाठ करा, ज्ञानेश्वरी वाचा, अमृतानुभव वाचा, गाथा वाचा आणि मुक्त होऊन जा. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली. म्हणून या कीर्तनासाठी, सेवेसाठी ग्रामस्थ मंडळ आहेत. आमचे मित्र मोहन महाराज वाजे, त्याचप्रमाणे खराबे माऊली, अनेक ग्रामस्थ मंडळ. ग्रामस्थांचं माझ्यावरती खूप प्रेम आहे. ही सेवा मी हक्काने मागून घेतली. म्हणलं माझ्या शिष्याचे कीर्तन आहेत, माझं नाही का. झेंडे माझ्याकडे शिकला, त्याचं कीर्तन आहे, नाही का, करंदीचा. माझं कीर्तन का ठेवायला आळस करते तेच काही कळत नाही. कारण अलीकडे लोकांना खरं पटत नाही. विठ्ठल विठ्ठल हक्काने कीर्तन मागून घेतलं, नाही का. आमचा हक्क आहे. मनोज महाराज पावसे, मी, तुम्ही बाकीचे कोणतेही विद्वान आणा, नाही का, कुणी आणा, पण हे दोन कीर्तन पाहिजेतच. विठ्ठल विठ्ठल. म्हणून हे कीर्तन रूपी सेवा ग्रामस्थांच्या, माऊलींच्या, तुम्हा सर्वांच्या चरणी अर्पण करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.